जण इथं जमा झाले आमच्या सांगण्यावरून, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत की आपण सगळे म्हणजे खूप बिझी असतात तरी आपण वेळ काढून इथं आले, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही आलो आहोत अतुल लिमिटेड या कंपनीकडून, आणि या कंपनीचं एक नवीन तणनाशक सिंडिका म्हणून आलेलं आहे, जे खूप गाजलेलं आहे, महाराष्ट्रात खूप व्हायरल झालेलं आहे. नंबर 1 वर शेतकऱ्याची पसंती आहे आता सिंडिका नावाचं हे तणनाशक. तर सिंडिकाचा इथं दादांनी वापर केला होता, त्या संबंधित आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलो. कंपनी कोणतीही असो, प्रत्येक कंपनीचं सांगणं असतं की तणाची अवस्था 4 इंचाच्या आतमध्ये पाहिजे, पण हा जो प्लॉट आहे ऑलरेडी त्याच्यापेक्षा खूप वर गेलेला होता. त्यांच्या काही पर्सनल कारणामुळं, वैयक्तिक कारणांमुळं त्यांनी वेळेवर मारता आलं नाही. तरी पण इथं रिझल्ट, जिथं सिंडिका आपलं सिफिकॅक्स नावाचं आपलं सिलिकॉन बेस स्टिकर आहे, जिथं वापरण्यात आलं तिथं बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे. समाधानी आहात का दादा तुम्ही? हो, समाधान होते. तर थोडंसं कसं आहे, तणाची अवस्था छोटी आता आहे. कसं आमच्या थोडस याच्यामुळे थोडस हा, तण मोठं झालं आणि निबर झालं. तर याच्या पुढे गेलं मला तरी चालतंय का? हा, असं पण एवढं स्तन जर बाया लावून पण खुरपायचं काय करायचं झालं नाही, आपलं तर शक्य खूप नाही. शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. आणि बऱ्यापैकी तरी ह्याच्या व्यतिरिक्त जे तण होते हो, ते आपले बऱ्यापैकी कमी झाले. हो. आणि दुसरं सांगायचं भाग म्हणजे आपली ऊसाची कोणती व्हरायटी आहे? 92 पाहिजे. तर ह्याची 86-032 सुद्धा नाही आहे, वेगळी व्हरायटी आहे. हो, तरी पण हिला काही बाधा झाली नाही, हे एक महत्वाचा पॉईंट आहे. कुठेही शेंडाला धक्का लागला नाही. आणि कंपनीचे आपले सिनियर अधिकारी, रिजनल मॅनेजर सचिन पुरंदरे साहेब, श्री जैन साहेब पण आलेले आहेत, झेडएम आमचे झोनल मॅनेजर लांबून आलेले आहेत, ते पण आले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. बाकी आता तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील सिंडिकाबद्दल, कंपनीबद्दल, औषधाबद्दल किंवा दुसऱ्या काही प्रॉब्लेम तर विचारू शकता तुम्ही. मला काय वाटतं, तण कुठलं कंट्रोल होणार नाही का काय? नाही सर, आता आजच्या याच्यावर